विनंती करतो, सगळ्यांनी कृपया शांत बसा. हॅलो, थोडं शांतता राखा. एक मिनिट, जरा सगळे शांत बसा. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे इथं आगमन झालेले, आपण जोरदार घोषणा देऊन त्यांचं स्वागत करू. छत्रपती शिवाजी महाराज की. हा आवाज पुण्याचा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, माननीय उद्धवजी ठाकरे यांचा, माननीय आदित्यजी ठाकरे यांचा. आता सगळ्यांनी शांत बसा. मला 10 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, पण मी 2च मिनिटं बोलणार आहे. आणि मला आता वैभव वाघने असं सजेशन केलं की विधान परिषदेत जो डायलॉग म्हटला तोच इथं मनाने संपवून टाक भाषण. तो काही डायलॉग नव्हता वैभवजी, ती अशी इथून बेंबी पासून हृदयातून निघलेली होती. आणि मी अजूनही सांगतो की त्या विषयावर मी माफी मागितलेली नाही. मी दिलं ते दिलं, शिवसैनिक म्हणून दिलं, हे मी स्पष्टपणे सांगतो. कारण जे लोक शिवसेना भवनावर चालून यायची गोष्ट करतात त्यांचे बोट तोडलेच पाहिजे. गनिमत ते काम राहिलं, कारण ते सभागृहात होतं, सभागृहाच्या बाहेर असतं तर तेही काम झालं असतं 100%. आणि म्हणून हाती घेऊन मशाल रे पाप जाऊ खुशाल रे हा विषय. मग आपल्याला सगळ्यांना उद्धवजी ठाकरे साहेबांचं भाषण ऐकायचंय, त्यामुळं मला भले वेळ दिला असेल पण मी हा वेळ मुळीच घेत नाही. पण तो संभाजीनगरचा विचार केला आणि महाराष्ट्राचा विचार केला तर आज सगळीकडे पाप पाप आणि पाप आहे. केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, या राज्यात पापाशिवाय कोणत्याही गोष्टी करत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. जनतेला दिवसा ढवळ्या फसवलं जातं, खोट्या घोषणा दिल्या जातात. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे तरी मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या जातात. मग मोठी भ्रष्टाचार आजच्या घडीला महाराष्ट्रात आहे. शेवटचा आठवडा अधिवेशनाचा बाकी, त्यामुळे हा सगळा भ्रष्टाचार शेवटच्या आठवड्यात निश्चित या महाराष्ट्रात आम्ही मांडणार आहोत. पण हे महाराष्ट्र आताच्या घडीला जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या 6,500 आत्महत्या हे सरकार महाराष्ट्रात आल्यापासून झालेलं आहे. जर ऍव्हरेज काढलं ते सरकार आल्यापासून दररोज 9 आत्महत्या या महाराष्ट्रात होतात. हे महाराष्ट्र कर्जाच्या खाईत बुडालेलं आहे. संभाजीनगरचा विचार केला तर उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार असताना या शहरामध्ये 2,500 कोटी रुपये दिले गेले होते. पण हे सरकार बदलल्यानंतर या शहराची जी पाणी पुरवठ्याची योजना होती, या योजनेला त्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होतं, तर जो महानगरपालिकेचा वाटा आहे तो राज्य सरकारने भरण्याचं कबूल केलं होतं. पण आजही ही पाणी पुरवठ्याची योजना आपल्या इथलं आताचं हे गद्दाराचं राज्य सरकार हे करायला तयार नाही. मला वाटतं या संभाजीनगरात गॅसची लाईन येणार होती. डॉक्टर भागवत कराड मोठ्या घोषणा देत होते, इथं पत्रकार आहेत की पहिले गॅस लाईनची येते का अन्य काही येतं अशा प्रकारची घोषणा केली जात होती. ही गॅसची पाईपलाईन कुठं अडली हा माझा या सरकारला सवाल आहे. सफारी पार्क शिवसेनेच्या माध्यमातून होतं हे थांबलेलं. या शहराच्या अनेक योजना, या जिल्ह्याच्या अनेक विकासाच्या योजना या थांबलेल्या आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी मराठवाडा वॉटर ग्रीडच्या रूपानं पैठण असेल, गंगापूर असेल, वैजापूर असेल या ठिकाणी जवळपास 1100-1200 कोटी रुपयाच्या योजना दिल्या होत्या. कन्नड सारख्या ठिकाणी जवळपास 350-450 कोटी रुपयाचे विकास कामं केले होते. या संभाजीनगरात 2,500 कोटी रुपयाचे कामं केले होते. मला असं वाटतं आताचं सरकार या जिल्ह्यात असो की या राज्यात असो पाप आणि पाप करतं. म्हणून हे पाप जाळायचं आपल्याला. आपण या संभाजीनगरातले सगळे गटप्रमुख आहेत, 3,058 बूथ या संभाजीनगरात आहे. या सगळ्या 3,058 बूथ वरचे सगळे बूथचे प्रमुख, गटप्रमुख इथं उपस्थित आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सदस्य नोंदणी सुरू करायची आहे. आपण त्याच्याविषयी बैठका घेतलेल्या आहे. बूथ निहाय किमान 100 सदस्य नोंदणी करायची आहे. त्याचे बुक्स आपण तयार करतोय. आपल्याला BLA तयार करायचं सुरुवातीलाच मार्गदर्शन केलं. BLA आपले नुसते कागदावर होते, कलेक्टरची परवानगी आपण घेतलेली नव्हती. ती सुद्धा योजना आपल्याला अंमलबजावणी. मान्य उद्धवजी ठाकरे साहेब जेवढ्या सीट शिवसेनेला लढायचं सांगतील तेवढ्या ते आदेश देतील. परंतु मी सांगतो या 9च्या 9 विधानसभा मतदारसंघात 100% तयारी आपल्याला करायची का नाही? आपण या 9च्या 9 विधानसभा या संभाजीनगरच्या ताकदीनं लढू शकतो. ठीक आहे, लोकसभेमध्ये काही कारण असेल आपल्याला अपयश आलं, परंतु मला असं वाटतं या अपयशातून
येणाऱ्या विधानसभेमध्ये आज हे गद्दार खूप माजलेले आहेत. माता बहिणी यांना दिसत नाही, यांना या पद्धतीने हे काम करतात, यांना माता भगिनी दिसत नाही, यांना शेतकरी दिसत नाही, यांना बेरोजगार तरुण दिसत नाही. आज पोलीस भरतीची परीक्षा आहे, काही व्यवस्था तिथं नाही आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी परीक्षा आहे, काही व्यवस्था तिथं नाही. आणि या सगळ्या स्थितीमध्ये या राज्य सरकारचं पापाचा घडा भरलेला आहे. आणि ज्यावेळेस या राज्य सरकारचा पापाचा घडा भरलेला आहे त्यावेळेस मला असं वाटतं मतदार रूपी श्रीकृष्ण या पापाच्या घरात या राज्य सरकारला बुडवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना पुढाकार घ्यायचा आहे. मागच्या 1995 असेल, 90 असेल, मागचं वर्ष असेल 2019 या मराठवाड्यात आपण 95 ला 14 जागा जिंकल्या होत्या. मागच्या वेळेस आपण 12 जागा जिंकल्या होत्या. आपण सगळे मिळून आज आपण सगळीकडे असं आलेलं आहे की विधानसभेचं रणशिंग आपण या संभाजीनगरातून फुंकतोय. ही संभाजीनगर संताची भूमी आहे, ही संभाजीनगर आंदोलकाची भूमी आहे. आणि ज्या वेळेस मुंबई आणि ठाण्याच्या बाहेर शिवसेना आली ती या संभाजीनगरात 1985 ला आली होती, लक्षात ठेवा. आणि म्हणून 1995 ला 14 जागा आपण हायस्ट जिंकल्या होत्या. मग आज उद्धवजी ठाकरे साहेब इथं येणाऱ्या विधानसभेत या 14 जागेचा आकडा हा मराठवाडा पार केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यात सगळ्यात जास्त वाटा संभाजीनगरचा असेल अशा प्रकारचा संकल्प आज आपण केलेला शिवसंकल्प आपण करायचा आहे. हा संकल्प करत असताना आज अनेक लोक शिवसेनेत प्रवेश करतात. राजू शिंदे भारतीय जनता पार्टीचे जे उपमहापौर राहिलेले हे आज जवळपास भारतीय जनता पार्टीचे 5 नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे 5 नगरसेवक, एक जिल्हा परिषद सदस्य यांना सोबत घेऊन आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे जिल्हा तालुका पदाधिकारी यांना घेऊन शिवसेनेत प्रवेश करतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं अक्षय सुदामराव शिसोदे, अमर बाबासाहेब शिसोदे, भूषण काशीनाथराव शिसोदे हे पैठण तालुक्यातील, ज्यांनी या पैठण तालुक्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. अनेक शिक्षण संस्था त्यांच्या आहेत. सुदामराव शिसोदे जे कारखान्याचे चेअरमन होते त्यांचा कारखाना हे सांभाळत आलेले आहे. आणि हे अक्षय शिसोदे, अमर शिसोदे, भूषण शिसोदे पैठण तालुक्यातील एक मोठं प्रस्थ आहे, पैठण तालुक्यातील एक मोठी ताकद आहे. त्यांच्यासोबत सुद्धा मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आज शिवसेनेत सहभागी होत आहेत. बीआरएसचे सुद्धा अशोकराव मातपुडे, सुधाकर चांदणे, आरपीआयचे अशोक गवळे, परमेश्वर दनके ही सुद्धा मंडळी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. यानंतर एक रिटायर्ड डीवायएसपी गोनारकर साहेबांच्या सुनबाई स्वाती विश्वजित गोनारकर या सुद्धा शिवसेनेत प्रवेश करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणारे अजितदादा पवारच्या गटाचे सरचिटणीस प्राध्यापक पंडित क्षीरसागर हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्याचप्रमाणे लोक जनशक्ती पार्टीचे विजयकुमार दाभाडे आणि त्यांचे सहकारी सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहे. अशोक बातपुरे, सुधाकर चांदणे यांचं नाव मी सांगितलेलं आहे. त्यानंतर आशिष सूर्यवंशी, दीपक सिसोदे हे सुद्धा प्रवेश करतायत. त्यानंतर संभाजीनगर पूर्व मतदारसंघातले अशोक गायकवाड आणि त्यांचे सर्व शेकडो सहकारी हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करतायत. मला वाटतं बऱ्याच जणांची स्वागताची इच्छा आहे. बऱ्याच जणांचे अनेक या ठिकाणी शिवसैनिकांनी बराच मोठा संकल्प केला आहे. प्रफुल्ल मालाने जे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहे हे चेंबर ऑफ कॉमर्सच्या महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले. एक शिल्पा शेरखाने या आपल्या शिवसेनेच्या काम करणाऱ्या महिला आघाडीच्या आहे, या जिल्हा हायकोर्टाच्या वकील संघात उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आहे. म्हणजे शिवसेना या सगळ्या क्षेत्रामध्ये, चेंबर ऑफ कॉमर्स असेल, या सगळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करते. मी आज जे प्रवेश करणारे शिवसैनिक आहे हे भारतीय जनता पार्टी, बीआरएस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई या दलित पॅंथर या सगळ्या संघटनेतून प्रवेश करणाऱ्यांचं शिवसेनेक मनपूर्वक स्वागत करतो. शिवसेना एक चळवळ आहे, शिवसेना एक मोठा धबधबा आहे, शिवसेना एक नदीची मोठा चालणारा खळखळणारा खळखळाट आहे. मात्र या शिवसेनेमध्ये आपलं मी हार्दिक स्वागत करतो. आणि येणाऱ्या काळात ही मशाल हाती घेऊन निश्चित या राज्य सरकारचं पाप जाळण्यासाठी आपण सगळे सिद्ध होऊ असा संकल्प करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दानवे साहेब. यानंतर मी शिवसेनेचे खासदार शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे साहेब यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यावं. मी बाळासाहेब थोरात आणि विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात आणि विश्वनाथ स्वामी यांना विनंती करतो की त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे साहेबांचं स्वागत करायचं आहे. चंद्रकांतजी खैरे साहेबांचा विषय आहे
राजकीय आव्हाने या विषयावर शिवसेना नेते खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, संबोधित करणार आहेत. बाळासाहेब थोरात आणि विश्वनाथ स्वामी शिवसेनेचे दोन्ही शहर प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी चंद्रकांतजी खैरे साहेबांचा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. यानंतर बाळासाहेब थोरात आणि विश्वनाथ स्वामी साहेब चंद्रकांतजी खैरे साहेबांचं स्वागत करतील. आपण सगळे उद्धवजी ठाकरे साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. मी खैरे साहेबांना विनंती करणार आहे, आपण थोडक्यात राजकीय आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदुहृदय सम्राट व माझे आद्यदेवत शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना भावपूर्ण आदरणीय भाऊ, आपल्या सर्वांच्या मासाहेब कैलासाचे सभापती मीनाताई ठाकरे यांना सुद्धा त्या ठिकाणी आदरणीय भाऊ, घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपण या ठिकाणी जे संकल्प मेळावा आपण या ठिकाणी घेत आहोत, त्यांचे प्रमुख मार्गदर्शक आणि आपल्या शिवसेनेचे प्रमुख महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मानाचा मुजरा करून, त्याचप्रमाणे आदित्य साहेबांना मानाचा मुजरा करून आमच्या शिवसेनेचे नेते आमच्या शिवसेनेचे नेते राऊत साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी जय महाराष्ट्र करतो. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी मातांनो, प्रचंड गर्दीमध्ये हा शिवसंकल्प दौरा माननीय उद्धव साहेबांचा संभाजीनगर मधून सुरुवात होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी जबरदस्तपणे या ठिकाणी कार्यक्रमात सहभाग होऊन मी या ठिकाणी मुद्दाम आता या ठिकाणी सांगतो, ज्यांनी ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. अरे आता टाळ्या वाजवा ना, त्यांचं स्वागत आहे ना. राजू शिंदेला मी आधीच सांगत होतो की ते शिवसेनेमध्ये येतो म्हटला. जर आधी आला असता तो लोकसभेच्या आधी तर मी निवडून नसतो आला का? तर तो भुमरेंना 25,000ची मतदानाची लीड दिली, मला पण दिली असते ना. मग हरकत नाही, तो आता आला. आपल्याला पुढे अजून खूप काम करायचं आहे. शिसोदे परिवारातले अक्षय शिसोदे इथे आलेत. मी त्यांचं पूर्ण शिसोदे परिवाराचं मी मनापासून अभिनंदन करतो. कल्याणरावजी पाटील हे अनेक वर्ष या जिल्ह्याचे नेते पण होते, त्यांच्या घराचे होते आणि त्यावेळेस पंढरीनाथ पाटील यांनी कारखाना सुरुवात केला होता हा. आणि तो कारखाना सुरुवात केल्यानंतर मग संपूर्ण पैठण तालुका सुजलाम सुफलाम करण्याचं काम या शिसोदे परिवाराने केलं. सुदामांना आमचे मित्र होते, त्यांनी सुद्धा खूप चांगलं त्या ठिकाणी काम केलं. आता ही सगळी मंडळी त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात जरी असले तरी मला या ठिकाणी पूर्णपणे खात्री आहे, शिसोदे परिवारांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो, कोणत्याही परिस्थितीत त्या गद्दाराला पाडायचंय. गद्दार पाडणार की नाही परिवार. हा, त्याप्रमाणे बाकीचे इतर सर्व जे आलेले आहेत, BRS RPI वगैरे सगळे आले, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. या संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, मराठाच्या वतीने स्वागत करतो. पण मी या ठिकाणी राजूला सांगेन, राजू आपल्याला त्या गद्दाराला पाडायचं की ज्या गद्दारांनी रोज साहेबांच्या बाबतीत शिवसेनेच्या बाबतीत त्या ठिकाणी उलट पुलट बोलतो, त्याचा खात्मा करायचा राजकीय. आणि म्हणून मी या ठिकाणी तुला त्या ठिकाणी तुझं स्वागत करतो मनापासून. आणि एकच या सगळ्या जे आलेले आहेत त्यांना मी विनंती करेन, हात जोडून विनंती करेन, गटबाजीमध्ये जायचं नाही. आपण सर्व उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत. गटबाजीमध्ये जर गेला तर त्या ठिकाणी राजकारण संपतं. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी शिवसेना खरं म्हणजे आंदोलनातून पुढे येते. आपलं हे शिबिर मार्गदर्शन करण्यासाठी असतं, पण आपण इतके आंदोलन केले आतापर्यंत, प्रचंड आंदोलन केले. मला अनेक जण म्हणतात की आंदोलनातून शिवसेना उभी राहिली, अनेक आंदोलन केले, आपण खूप आंदोलन केले. पण आता जसं जसं त्या ठिकाणी आपण पुढे जातो
तसं तसं त्याप्रमाणे आपल्याला आंदोलनाची दिशा बदलावी लागते. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगेल आपल्या सर्वांना, पुढे आपल्याला सर्वांना या ठिकाणी पुढे जायचं आहे. अरे आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये जे काही नवीन रचना निर्माण झाली, ती परत एकदा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी नव्हे देशात एक मोठं वादळ निर्माण झालं की अरे उद्धव साहेब क्या जबरदस्त आहे, त्यांनीच मोदींना बोलू शकतात. आज मोदींनी किती खोटे नाटे केले. 15 लाखापासून तर आतापर्यंत रोज आता हे करायला लागले. आता महिला आज सगळ्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन उभं राहतात, तिथे काही नाहीये. पुढे 2 महिन्याचं फक्त बजेट आहे आणि मग या महिला काय करतील. म्हणून या सगळ्या खोटे गोष्टी करणारे हे सगळे भाजपचे लोक, मोदी असतील की त्यानंतर मग ते त्यांचे साथीदार असतील गृहमंत्री, काही उपयोग नाही. आणि म्हणून आता ह्या सगळ्या खोट्या गोष्टीला म्हणे हम 405 जाएंगे, 405 गेलेच नाही. कारण माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ती महाविकास आघाडी, शरद पवार साहेब असतील, बाकी सर्व असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली, राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली जे काही कळलं की आता यामध्ये सरकार बदलणार आहे. पण मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की कोणत्याही ह्या सर्व नेत्यांच्या मुळे लवकरच त्या ठिकाणी हे मोदी सरकार कोसळणार आहे. आणि कोसळल्यानंतर मी या ठिकाणी सांगतो की आपलं उद्धव साहेबांचं सरकार त्या ठिकाणी केंद्रात पण येईल आणि महाराष्ट्रात पण येईल. म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आतापासून आपसातलं सगळं मिटून टाका आणि आपल्याला फक्त आता आपलं महाराष्ट्रात आपण जिंकायचंय. महाराष्ट्राची सरकार आपल्याला आणायची आहे. आपण फक्त आता 9 जरी जागा मिळवल्या असतील तरी आपण त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त जागा मिळवायच्या. मागे एकदा ज्यावेळेस माननीय शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आलं होतं आपलं, त्यावेळेस आपले 17 जागा मराठवाड्यामध्ये आल्या होत्या, 17 जागा शिवसेनेच्या. आणि म्हणून आता तसंच त्या ठिकाणी 17 नव्हे तर 20 जागा त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आपल्याला आणावं लागतील. मी या ठिकाणी सांगेन साहेबांना की या पूर्ण 9च्या 9 जागा ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या होत्या त्या फक्त शिवसेना भाजप युती म्हणून आल्या होत्या. परंतु माझा पराभव झाल्यानंतर एक मोठी मागच्या वेळेसचा जो पराभव झाला त्यानंतर लक्षात आलं लोकांच्या MIM परत येईल. आता जातीवादी पक्ष MIM या ठिकाणी यायला लागला. आता MIMने त्या ठिकाणी खूप म्हणजे दंगली बिंगली घालायला सुरुवात केल्या. आणि म्हणून लोकांनी पाहिलं नको हे नको. आणि म्हणून 9च्या जागा त्या ठिकाणी महाराष्ट्रात कुठेच नाही, युतीच्या संपूर्ण जागा आल्या होत्या. आणि आता सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा तसंच करावं लागेल. म्हणून या ठिकाणी आपण जोरदारपणे या ठिकाणी हा MIM परत डोकं वर काढतोय. हा MIM परत पूर्व आणि मध्यमध्ये डोकं वर काढतोय. तिथे आपले पूर्व आणि मध्य हे आपल्या शिवसेनेचे आहेत. त्याचप्रमाणे बाकीच्या सगळ्या पश्चिम पासून सगळे 9च्या 9 जागा त्या ठिकाणी आपल्या आहेत. आणि आपल्या आणण्यासाठी ताकदीने मशाल हातात घ्या आणि मशाल हातात घेऊन त्या ठिकाणी आपण जोरदारपणे त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण यशस्वीपणे वाटचाल करूया. एवढंच सांगतो तुम्हा सर्वांना. आणि ते ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांना त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि मी सांगितल्याप्रमाणे गटबाजीमध्ये जायचं नाही. आपण आपल्या माननीय उद्धवजींचा आदेश त्या ठिकाणी पाळायचा एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खैरे साहेब. यानंतर मी शिवसेनेचे सचिव माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब, शिवसेनेचे नेते माननीय विनायकजी राऊत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना संबोधित करावं. राऊत साहेबांच्या मार्गदर्शनानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. माझी विनंती आहे कृपया आपण सर्वांनी जागेवर बसून शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. विनायक राऊत साहेब. संभाजीनगरच्या या ऐतिहासिक कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्याला उपस्थित असलेले शिवसेना नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते आदरणीय चंद्रकांतजी खैरे, शिवसेना नेते विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादासजी दानवे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, इतर सर्वच सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी बंधू भगिनींनो, संभाजीनगर वासियांना मनापासून धन्यवाद देतो की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीनंतरचा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा पहिला दौरा आपण या संभाजीनगरमध्ये घेतोय. आणि ज्या मदनमस्त दिल्लीकरांना ज्यांनी 400 पारची घोषणा केली होती त्यांना केवळ आणि केवळ 240च्या जागेवर बसवण्याचं काम ज्या उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने केलं
त्या उद्धवजींचा अभिनंदनाचा प्रस्ताव या अधिवेशनच्या या पहिल्या अधिवेशनमध्ये आपण मंजूर करायचा आहे. मदन मस्त झालेली ती राज्य सत्ता, दिल्लीचं मनामध्ये भिनलेली हुकुमशाही, आपल्या हाताशी असलेली संपूर्ण यंत्रणा, पैसा, सत्ता याचा दुरुपयोग करून ज्यांनी शिवसेना संपवण्याचं कपट कारस्थान रचलं, ज्यांनी शिवसेनेला फोडण्याचं कपट कारस्थान रचलं, ज्यांनी ठाकरे घराणं संपवण्याचा प्रयत्न केला, त्या दिल्लीश्वरांना चारी मुंड्या चित करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा भगवा झेंडा या महाराष्ट्रामध्ये तर देशामध्ये फडकवण्याचं काम माननीय उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राने केलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चला लढूया आणि विधानसभा जिंकूया ह्या निर्धाराने उद्धवजी पुन्हा एकदा बाहेर पडलेले आहेत. आणि म्हणून मला खात्री आहे शिवसैनिकांची जिद्द आणि आपल्या नेतृत्वाचा एक दृढ निश्चय, जिंकायचं म्हणजे जिंकायचंच ह्या दृढ निश्चयाने नक्कीच आपण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लढू, जिंकू आणि या महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं आपलं सरकार निर्माण करू या निर्धाराने आपल्या या समोर जायचं आहे. सध्याचं महाराष्ट्राचं सरकार, उद्धव साहेबांनी त्याचा उल्लेख चांगला केलेला आहे, एक जुमलेबाजांचं सरकार आहे. केवळ आणि केवळ घोषणा करायच्या, लोकांना संभ्रमित करायचं, लोकांना फसवायचं, यापेक्षा या सरकारकडे काय राहिलेलं नाहीये. आत्ताच उद्धव साहेब आपल्याला या सभास्थळी यायच्या अगोदर जवळजवळ 30 ते 35 विद्यार्थी जे एमफिल करतात, जे पीएचडी करतात, आणि हे विद्यार्थी नेमके कोणत्या प्रवर्गातले आहेत? त्या महाराष्ट्रामध्ये परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा जो मागासवर्गीय समाज आहे, त्या मागासवर्गीय समाजातले जवळजवळ 25 विद्यार्थी त्या ठिकाणी आले, एका आशेने, एका अपेक्षेने. आणि होय, त्या सत्ताधाऱ्यांनी जरी फसवलं, भाजपवाल्यांनी जरी तोंडाला पानं फुसली, तरी सुद्धा माझा राजा, माझा उद्याचा राज्यकर्ता म्हणून उद्धवजी ठाकरेंकडे आपण आपली कैफियत मांडली तर नक्कीच मला न्याय मिळेल हे एका अपेक्षेने ते विद्यार्थी त्या ठिकाणी आले. काय मागणी होती त्यांची? आज विधानसभेच्या अधिवेशनमध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प असो, त्या गद्दार मुख्यमंत्र्यांचं भाषण असो, लोकांना फसवण्याच्या घोषणा करायच्या, त्या मुख्यमंत्र्यांना मी सांगू इच्छितो, अरे 2 वर्ष झाली तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीला, पण या महाराष्ट्रातले 194 मागासवर्गीय विद्यार्थी जे शिष्यवृत्तीसाठी रस्त्यावर भीक मागतायत, तुमच्याकडे प्रार्थना करतायत, जे एलिजिबल आहेत, त्या 194 विद्यार्थ्यांना तुम्ही 2022 पासून न्याय देऊ शकला नाही, शासन निर्णय होऊन सुद्धा. आणि म्हणून त्यांना पीएचडी ने एमफिल करता येत नाही. आणि दुसरीकडे अनेक घोषणा करत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये किती घोषणा झाल्या आणि किती अंमलात आणल्या. आता सुद्धा तुम्हाला 3 सिलेंडर मोफत देतो म्हणाले, पण यापूर्वीचं उज्ज्वला गॅसचं काय झालं? 3 महिने म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरला विधानसभा झाल्या की नोव्हेंबर पासून उज्ज्वला योजना आणि 3 गॅस 100% बंद. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली माहेरचा आधार, आता सुद्धा माहेर या शब्दाचा उल्लेख करतात, पण त्यावेळेला सुद्धा माहेरचा आधार म्हणून भगिनींना अर्थसहाय्य करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती 2014ला. काय झालं? माहेरचा आधार तर सोडाच, पण जो आता त्रास होतोय त्या त्रासातून सुद्धा त्यांची सुटका होऊ शकली नाही. केवळ आणि केवळ ह्या एका वर्षामध्ये 1000 पेक्षा जास्त भगिनींचं कपाळाचं कुंकू पुसलं गेलं. त्याला जबाबदार
देवेंद्र फडणवीस तुमचं सरकार आहे, नरेंद्र मोदीजी तुमचं सरकार आहे. आज कांद्याला भाव नाही, तुरीला भाव नाही, शेतकऱ्यांना न्याय नाही, शेत मजुरांना न्याय नाही, आणि त्यानंतर अन्नदाता आधार योजना जाहीर केली होती देवेंद्र फडणवीस यांनी. अन्नदाता आधार कुठे गुंडाळून ठेवली ते सुद्धा त्यांना कळलं नाही. जी आर कधी काढला तो सुद्धा आता माहिती नसेल. आणि केवळ लोकांना संभ्रमित करायचं, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकायची, लोकांना कुठली आमिष दाखवायची आणि लोकांना भिकेचं कटोरं घेऊन दारोदार फिरायला लावायचं शासनकर्त्यांच्या घरी. ही जी काय कपट नीती सध्याच्या मिंदे सरकारने आखलेली आहे ना, त्यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. समाजामध्ये दरी उभ्या राहिलेल्या आहेत. कौरव पांडवांसारखे लढायला उभे राहिलेले आहेत. त्यावेळेला माननीय पक्षप्रमुख उद्धवजी आपलं भाष्य व्यक्त करतील. पण एकच या ठिकाणी सांगतो शिवसैनिकांना, आता आपली दुसरी परीक्षा जी येणार आहे दिवाळीच्या अगोदर विधानसभेची, ह्या परीक्षेमध्ये मात्र 100% आपल्याला उत्तीर्ण व्हावंच लागेल. त्यासाठी कुठलंही गलथानपणा चालणार नाही, कोणतेही डोळे झाक चालणार नाही. सर्वांनी एकजुटीने एक विचाराने आपले पक्षप्रमुख ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष वाढवायला, आणि शिवसेना पक्ष म्हणजे कोण, तुम्ही स्वतःसाठी नाही तर माझा कार्यकर्ता निवडून आला पाहिजे, आमदार झाला पाहिजे, खासदार झाला पाहिजे, मंत्री झाला पाहिजे, ह्या एका इच्छेने इराद्याने पक्षप्रमुख उन्हातानाची पर्वा न करता, पावसाची पर्वा न करता महाराष्ट्रामध्ये त्यांनी फिरायला सुरुवात केलेली आहे. शुभारंभ त्या संभाजीनगर मधून झालेला आहे आणि म्हणून हा शुभारंभ विजयाचा निर्धार करणारा हा मेळावा असेल अशी खात्री बाळगतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विनायक राऊत साहेब. यानंतर महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांना मी विनंती करतो की आपण कृपया प्रवेशासाठी नियोजन व्यासपीठावर करावं. हा प्रवेश सोहळा झाल्यानंतर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी दानवे साहेबांना विनंती करतो की आपण कृपया पुढील सूत्र आपल्या ताब्यात घ्यावीत. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, उद्धव साहब तुम आगे बढ़ो, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा
काही उर्वरित मान्यवरांचाही या ठिकाणी सत्कार होतोय। शिसोदे साहेब आणि त्यांची सगळी टीम, पैठण नगरीतील धडाडीची टीम शिवसेनेत प्रवेश करते आहे। या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत होत आहे। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते शिवसेनेत यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय। ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया व्यासपीठाच्या खाली यावं अशी त्यांना विनंती आहे। आपल्याला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे। ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया खाली यायचं। ज्योतिताई गणोरकर यांचा पण या ठिकाणी सत्कार होतोय। यांचाही उद्धव साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश होतो आहे। मी दानवे साहेबांना विनंती करेल की सगळ्यांना कृपया खाली घ्यावं। यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आपले पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, शिवसेनेचे नेते, यांना विनंती आहे की आपण कृपया मार्गदर्शन करावं। शिल्पाताई शेरखाने यांची पण जिल्हा वकील संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। त्यांचं या ठिकाणी अभिनंदन। कृपया व्यासपीठावरील उर्वरित लोकांनी कृपया खाली स्थानापन्न व्हायचंय। आपल्याला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं मार्गदर्शन ऐकायचंय। शिवसेनेचे नेते अंबादासजी दानवे साहेब हे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आसूड देऊन स्वागत करतायत। हा आसूड गद्दारांना ठोकणारा आसूड आहे आणि हा आसूड शेतकऱ्यांना न्याय देणारा आसूड आहे। हा आसूड घेऊन महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं राज्य आणून गद्दारांचा कडेकोट करण्यासाठी माननीय अंबादासजी दानवे साहेब आसूड उद्धवजींना भेट देत आहेत। यानंतर आदरणीय उद्धवजींना विनंती आहे की आपण कृपया मार्गदर्शन करावं। कृपया शांतता राखावी। आदरणीय उद्धवजी या ठिकाणी मार्गदर्शन करतायत। तुम्ही खाली बसलं तर बरं होईल। कॅमेरा सेट करून खाली बसा। लोकसभेच्या निकालानंतर मुंबई बाहेर पडलो आणि पहिल्या प्रथम माझ्या शिवसेना प्रमुखांच्या हक्काच्या संभाजीनगरमध्ये आलोय आणि या भेटीच्या निमित्ताने जमलेल्या सर्व शिवसेना प्रमुखांच्या कट्टर, कडवट, लढवय्या आणि अस्सल शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, पहिला प्रथम संभाजीनगरमध्ये आलो, मुद्दामून आलोय, जाणीवपूर्वक आलेलो आहे। कारण जे गद्दार इकडनं दुर्दैवाने जिंकलेत त्यांना सांगायला आलोय की तुम्ही काल जिंकलेला जरी असला तरी मी संभाजीनगर जिंकल्याशिवाय हटणार नाही। संभाजीनगर मी जिंकणार म्हणजे जिंकणारच। पण आपण एक विचार केला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारचं उधळलेलं खेचर 400 पार करणार होते, त्यानं 40 वरनं 9 वरती आणलं आपण। पण या विजयामध्ये माझ्या हक्काचा संभाजीनगरचा खासदार नाही हे शल्य माझ्याप्रमाणे तुम्हालाही आणि आपल्याप्रमाणे शिवसेना प्रमुखांना सुद्धा झालं असणार। अरे हेच ते संभाजीनगर जिथे मराठवाड्याची राजधानी म्हणतो, या संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाची भगव्याची बीज शिवसेना प्रमुखांनी रोवली आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे मराठवाडा पादाक्रांत केला। मराठवाड्यातले इतर सगळे भगव्याचे पाईक असलेले खासदार निवडून आले, पण हक्काची संभाजीनगरची जागा ही गमवावी लागली। कारण मीमांसा काही असेल, पण हार ही झालेली आहे। आपण अति आत्मविश्वासाने लढलो का? असेल, कारण आपला उमेदवार चंद्रकांतजी खैरे
अगदी कित्येक वर्ष तुमच्यासारखे हार हो पराभव हो जिंकलो तरी सुद्धा शिवसेना आहे की शिवसेना, भगवा आहे की भगवा, दुसरं कोणताही पक्ष त्यांनी अवलंबला नाही. लालूस आमिष त्यांनाही दाखवली गेली असतील, पण तरी सुद्धा निष्ठेने राहिले आणि त्या निष्ठेचा आदर मी त्यांना यावेळेला उमेदवारी देऊन केला होता. कारण निष्ठा शेवटी महत्वाची असते. हार जीत होत असते. निवडणुका येतात, निवडणुका जातात, पुन्हा निवडणुका येतात. निवडणुकामध्ये हारलो म्हणजे आयुष्य संपत नाही, पण लढण्याची जर का आपण हिंमत हारलो तर मात्र आयुष्य संपतं. मी लढणार आहे, मी हिंमत हारणार नाही, निवडणूक हारलो तरी पुन्हा जिंकेन, या ईर्षेने मी आज संभाजीनगरमध्ये आलेलो आहे. आणि काय झालं, कसं झालं, जरूर याचा विचार केला गेलाच पाहिजे. कारण आता 3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. कालची जी लढाई होती ती आपल्या देशाची, संविधानाची आणि लोकशाहीची लढाई होती. आणि ही विधानसभेची निवडणूक येणार आहे ती महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई आहे. या महाराष्ट्राची ओळख जगामध्ये काय म्हणून लिहिली जायला पाहिजे, इतिहासात काय म्हणून लिहिली जायला पाहिजे ते ठरवणारी ही निवडणूक आहे. महाराष्ट्र हा साधू संतांचा, शिवप्रभूंचा, वीरांचा, मर्दांचा ही ओळख आपली अशीच ठेवणार की लाचार, गद्दार आणि हरामखोरांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ देणार, हे आपण ठरवायचंय. आणि मी तर म्हणेन, मी लाचारी, हरामखोरी आणि गद्दारीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. प्राणपणाने लढेन, पण माझ्या शिवरायाच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही, ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलेलो आहे. ज्या वेळेला या विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली, पहिल्याच दिवशी मी म्हटलं होतं की हे गलती सरकार आहे आणि या गलती सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन आहे, हे शेवटचं अधिवेशन. याच्यानंतर निवडणुका आल्यानंतर हे आहे ते जुमलेबाज सरकार या गादीवरती पुन्हा दिसणार नाही, ही शपथ आपण घेऊन या मैदानात उतरलं पाहिजे. आहे योजना खूप मांडल्या जात आहेत. खास करून आता माता भगिनींना आपल्याकडे कसं मतदानासाठी आकर्षित करून घेता येईल, हा एक डाव टाकून ते मतदानाला आणि निवडणुकीला सामोरे जात आहे. विनायक राऊत, आता तुम्ही सांगत होता की आतापर्यंतच्या या सगळ्या योजना अंबादास तुम्ही सांगत होता, चंद्रकांतजी तुम्हाला माहिती आहे गेले 10 वर्ष मोदी सरकार तिकडे सत्तेमध्ये. मग साधा माझा तुम्हाला प्रश्न आहे की 10 वर्षामध्ये या सगळ्या योजना तुम्ही ज्या काही जाहीर केल्या होत्या त्यांनी त्यापैकी किती अंमलात आणल्या? आणि जेव्हा ही शेतकऱ्यांची वीज बिल माफीची घोषणा केली, माझं आज सुद्धा जाहीर मागणं आहे की नुसतं वीज बिल माफ करू नका, शेतकऱ्यांची संपूर्ण थकबाकी आहे ती माफ करा आणि मग वीज बिल माफ करा. आणि नाहीतर जाहीर करा की थकबाकी तुम्ही वसूल करणार आहात म्हणून. थकबाकीवरती बोला. जे शेतकरी ज्यांचे वीज कनेक्शन तुम्ही आजपर्यंत कापत होता, वीज बिल भरला नाहीस, कनेक्शन कापलं जातं आणि वीज बिल भर मग तुला कनेक्शन देतो, आहेत ना असं? मग आता ती जी काही थकबाकी आहे ती सुद्धा याच अधिवेशनात अजून 1 आठवडा आहे. जे सरकार म्हणून तिकडे बसलंय जुमलेबाज, त्यांनी जाहीर करावं की वीज बिल तर आम्ही माफ करतोच आहोत, पण थकबाकी सकट वीज बिल माफ करतोय. कारण हे काही अनुभव हे गेल्या काही वर्षात आपल्याला आलेले आहेत. हेच ते संभाजीनगर साधारणतः किती साल असेल कल्पना नाही, सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि शिवसेना प्रमुखांनी जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचं वीज बिल माफ करू, ही घोषणा केली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाट उसळली. सुशील कुमार शिंदेनी काय केलं? ताबडतोब वीज बिल माफीचं धोरणच जाहीर केलं, निर्णय घेतला. ऐन निवडणुकीच्या काळात शेतकऱ्याला 0 रकमेची बिलं गेली, निवडणुका झाल्या. जी मूळ कल्पना मांडली त्या शिवसेनेचा पराभव झाला. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार पुन्हा सत्तेवर आलं. सुशील कुमारना पदावरनं पाय उतार व्हावं लागलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले
आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर शून्य रकमेची वीज बिलं ही 1.5-2 महिन्यात निवडणुकीनंतर दाम दुपटीने यायला लागली. यात अनुभव तुमचा आहे की नाही हे मला तुम्ही सांगा. मग आता सुद्धा हेच चाललेलं आहे. जे मी नेहमी सांगतो की योजनांचा सुकाळ, योजनांचा अतिवृष्टी होते योजनांची, पण अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. अनेक योजना या एवढ्यासाठी ते मांडतायत की यांचा पापाचा बुरखा जो तुम्ही जे आंबरस तुम्ही मांडलं ना, हाती घेऊ मशाल रे पाप जाळू खुशाल रे. अहो किती पाप जाळणार तुम्ही. यांचा पापाचा घडा एवढा भरलाय की तो लपवण्यासाठी योजनांचं पांघरून त्याच्यावरती घालतात. हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप या सरकारवरती आहे. एवढी पाप तुम्ही करून ठेवलेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतातच आहेत. शेतकऱ्यांसाठी सुद्धा जी कर्जमुक्ती मी मुख्यमंत्री असताना केली होती आणि मी करून दाखवली होती, कोणी न मागता मी करून दाखवली होती. कदाचित तो राजकीय माझा मूर्खपणा असेल, कारण राजकारणामध्ये द्यायचं काहीच नसतं. नुसतं निवडणुका आल्यानंतर भुलवायचं असतं आणि निवडणुका झाल्या, आपलं इच्छित साध्य झालं की पुन्हा येरे माझ्या मागल्या. कोण तुम्ही, काय करणार तुम्ही, मोर्चे काढाल, बसलेत पोलीस तुमच्या डोक्यामध्ये लाठ्या हाणायला. तुम्ही आणखीन करणार काय, उपोषण करणार. अरे उपोषित तर तुम्ही आहातच. आंदोलनाची तुमच्या पर्वा करणारच नाहीत ते. पण निवडणुका आल्यानंतर आता सुद्धा ज्या काही योजना जाहीर करतायत, या योजना केवळ आणि केवळ या निवडणुकीमध्ये यांची पापं लपवून जिंकण्यासाठी करतायत. हे तुम्हाला जर कळलं नसेल तर मग मी म्हणेन तुमचं आमचं नाही तर महाराष्ट्राचं दुर्भाग्य. गेल्या वेळेला एक मी समजू शकतो की मशालीचा प्रचार सुरू करायला आपला थोडा उशीर झाला, कारण मशाल ही निशाणी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला मिळाली. कारण पहिल्या टप्प्यामध्ये आपला उमेदवार नव्हता. दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा यवतमाळचे आपले संजय देशमुख आणि बुलढाण्याचे नरेंद्र खेडकर यांना मशाल निशाणी मिळाली, त्याच्यानंतर आपण मशाल निशाणीचा प्रचार सुरू केला. आणि ह्या गद्दारांनी काय केलं म्हणजे मी सगळ्यांना सांगतो, जो खेळ, अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही जे काही विजय मिळवला तो चोरून मिळवलेला विजय आहात. तुम्ही माझा पक्ष चोरून त्या नावावरती तुम्ही विजय मिळवलेला आहात. तुम्ही शिवसेना चोरलीत, तुम्ही आमचं धनुष्यबाण चोरलात. अरे माझ्या वडिलांचा फोटो, मी काढलेला फोटो लावून तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो चोरून तुम्ही मत मागून विजयी झालेला आहात. अरे चोरट्यानो भामट्यानो, तुमचा विजय हा खरा विजय नाहीये. आपल्या बाबतीत जो खेळ केला तोच त्यांनी राष्ट्रवादीच्या बाबतीत केला. पवार साहेबांचं सुद्धा राष्ट्रवादी पक्षात चोरून दुसऱ्याला दिला, चिन्ह पण त्यांना दिलं आणि परत पवार साहेबांचा फोटो ते वापरायला लागले. मग तुम्ही म्हणाल जसं पवार साहेबांनी कोर्टात जाऊन त्यांना बंदी केली तसं तुम्ही का नाही केलं, तुम्हाला कोणी अडवलं होतं. बरोबर आहे तुमचा प्रश्न, पण महत्वाचा फरक हा आहे की आपल्या शिवसेना प्रमुखांचं नाव, हिंदू हृदय सम्राटांचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकले. आपल्याला काय वाटलं होती काय प्रेम आहे, मोरीबाबांचं प्रेम आलं म्हणून त्यांनी एका पुण्य पवित्र भावनेने शिवसेना प्रमुखांचं नाव यादीमध्ये टाकलं नाही. तेव्हापासून यांची कपट कारस्थानं सुरू झाली होती आणि राष्ट्रपुरुषाच्या यादीत नाव टाकल्यानंतर त्यांच्या फोटोचा वापर कोणी करू शकतं, तो मोदींनी स्वतः केला. पवार साहेब आज आहेत आणि पवार साहेब जिकडे उभे राहतील तो पक्ष, हे जनतेला कळतं. पण ग्रामीण भागात आणि शहरामध्ये सुद्धा हिंदू हृदय सम्राटांचा फोटो लावायचा, खाली धनुष्यबाण लावायचं आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण म्हणून मत मागून तुम्ही लोकांना फसवून निवडून आलेला आहात. मग मला अभिमान आहे, मी बाळासाहेबांचे संस्कार घेऊन, तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण घेऊन सुद्धा मी मशाल घेऊन तुमच्या समोर जे काही लढाई आहे ती लढून दाखवलेली आहे आणि जिंकून दाखवलेली आहे. आता आपल्याला कोणी थांबवू शकत नाही, कारण अनेकांना हा प्रश्न होता आणि मला सुद्धा काही जणांनी सांगितलं, शहरी लोकांनी सांगितलं, अगदी हिंदी भाषिक अमराठी लोकांनी सांगितलं, उद्धव जी हम तो आपको वोट देना चाहते थे लेकिन क्या करे गलती से बो एंड एरो का बटन दबाया. मग त्यांना कळलं रे बो एंड एरो आता यांचं नाही, आता यांची मशाल आहे. आता हा संभ्रम दूर झालेला आहे. आता मशाल आणि मशाल घेऊन गावागावात जा आणि जिथे जिथे यांचे पाप असेल, जिथे जिथे यांचा अन्याय असेल, तो अशी मत जागृती तुम्ही करा की त्या मतांच्या माध्यमातून हे सरकार आणि यांची पाप ही खुशाल जाळून टाका. तुम्ही निवडणुकीत यांची पाप जाळून टाका. पण हा संभाजीनगर हा जिल्हा आहे. आता सुद्धा इकडे काही प्रश्न घेऊन बोर्ड घेऊन लोक उभी आहेत,
पण मी मुख्यमंत्री असताना शहरातला गुंठेवारीचा प्रश्न सोडवला होता की नव्हता हे सांगा. समांतर जलवाहिनीचा प्रश्न सोडवला होता की नव्हता? रस्त्याची कामं केली होती की नव्हती? उद्यानं सुद्धा आपण करत होतो की नव्हतो? मग ही सगळी कामं करून सुद्धा काय आपण कुठे कमी पडलो? हा माझा प्रश्न जसा तुम्हाला आहे तसा तुम्ही जनतेला विचारा. जा घराघरात जा. जे तुम्ही आता आम्हालाच सांगत होता आपल्याकडे बीएलओ पाहिजे, बीएलओ पाहिजे, मला पहिला गटप्रमुख पाहिजे. जो मतदार यादीला एक कोणतरी जबाबदार माणूस आहे आणि त्याला माहिती आहे की ही सगळी वस्ती ही माझ्या संपर्कात आहे, मी त्याला सांगतो घराघरात जा आणि हात जोडून विचारो, दादा, ताई, माई, मावशी, आमचं काय चुकलं सांगा, काय आमचा पराभव झाला, असं कोणतं पाप आमच्याकडनं घडलं? अगदी जे एक शिवसेना प्रमुखांनी वचन दिलं होतं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करणं, हे मी माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये मी केलेलं आहे. आणि अजूनही 2 वर्ष होत आली, या सरकारला 2 वर्ष झाली. विमानतळावरती उतरल्यानंतर सुद्धा त्या विमानतळाचं नाव औरंगाबाद विमानतळ आहे. तो ठराव आम्ही कधीच मंजूर केला होता, छत्रपती संभाजी महाराज विमानतळ. का बदललं नाही तुम्ही? आम्ही केलेल्या कामाची श्रेय तुम्हाला घेताना लाज वाटत नाही? मी या शहराचं आणि या जिल्ह्याचं नामकरण केलेलं आहे. जिल्ह्याचं नामकरण अजून झालेलं नाही. अजूनही लोकसभा मतदारसंघाचं नामांतर झालेलं नाही. अजूनही त्या यादीत या मतदारसंघाचं नाव मला वाटतं औरंगाबाद असंच ठेवलेलं आहे. मग केलं काय तुम्ही 2 वर्ष? संपूर्णपणे थापा मारायचं आणि पुढे जायचं. आता सुद्धा ही सगळी पापं मी बोललो ना तुम्हाला. योजना एवढ्या टाकायच्या, ठीक आहे ना, महिलांसाठी योजना आणल्या, मी त्याचं स्वागत करतो. जरूर महिलांसाठी तुम्ही योजना आणा, पण माझ्या युवकांसाठी योजना काय आहेत? आज सुद्धा जे शेतकरी आत्महत्या करतायत, करावी लागते, त्या घरातला वंशाचा दिवा विझल्यानंतर तुमची जी काही योजना आहे ती योजना त्याच्यामध्ये तो गेलेला दिवा, विझलेला दिवा पुन्हा पेटवू शकणार आहे? बेकारांचे तांडेच्या तांडे रस्त्याने फिरतायत, रोजीरोटीचा पत्ता नाही. महाराष्ट्रातले उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन जाताय. गुजरातला घेऊन गेले तरी देखील आमच्या डोळ्यात देखत माझ्या महाराष्ट्राचं असं सगळी वाताहत होत असताना आम्ही मोदी गॅरंटी सुद्धा आम्ही धुडकावून लावली. यांच्या गद्दारांच्या गॅरंटीला आपण बळी पडणार आहोत. मोदी गॅरंटी कसली गॅरंटी? पाप, आपण म्हणतो ना पाप जाळं खुशाल रे. मोदी म्हणतात पाप करा खुशाल रे आणि हातीमध्ये भाजपा रे. पाप करा आणि भाजपात या. कालच एका आपल्या गद्दाराला क्लीन चिट देऊन टाकलेली आहे. हे पाप करा, पण तुम्ही तिकडे राहिलात तर तुम्ही पापी आहात. आमच्या गटारगंगेत जर का डुबकी मारली तर तुम्ही पुण्यवान आहात. हे तुम्हाला मान्य, हे तुम्हाला पटते आणि ही महाराष्ट्राची ओळख आपण करून द्यायची. जी तुम्ही योजना आणलेत सगळीकडे, मला माहिती मिळते महिलांची गर्दी उसळले, चांगली गोष्ट आहे. पण त्याच घरामध्ये तुम्ही बहीण भावामध्ये जे वितुष्ट आणताय, भाऊ बेकार फिरतोय, मुलगा बेकार फिरतोय, शिकलाय, मुलींना शिक्षणाची सोय केली मोफत, मुलांना सुद्धा करा. दोघांनी आता भेदभाव करू नका. अरे तुम्ही राजकारणामध्ये घर फोडणारी माणसात आमचं घर फोडलं, आमचं कुटुंब फोडायचा प्रयत्न करताय, पक्ष फोडलात, पवारांचं कुटुंब फोडलात, आता जनतेची कुटुंब फोडताय तुम्ही. घराघरामध्ये तुम्ही असं वितुष्ट आणताय. का करायचं तर सगळ्यांसाठी करा. आता तुमचं डबल इंजिन सरकार तिकडे बसलेत, मोदीजी बसलेत तिकडे. अरे तुमच्या केंद्राचा आधार नसताना माझ्या शेतकऱ्यांना मी कर्जमुक्त केलं होतं. आता तुमचं केंद्रात तुमचं सरकार आहे, करा माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. एक तर शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही, त्याच्या सगळ्या शेती अवजारांवरती बी बियाणं खतासकट जीएसटी लावला जातोय. पिळून काढायचं, हक्काचं द्यायचं नाही आणि उपकार केल्यासारखं काहीतरी तुमच्या तोंडावरती फेकायचं. हा भीक मागण्याचा प्रकार यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी झाला नव्हता आणि यापुढे सुद्धा आम्ही होऊ देणार नाही. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही एवढ्या वर्षानंतर सुद्धा बोलतो आणि हजारो वर्ष, लाखो वर्ष बोलत राहू का? कारण तुम्ही विचार करा, जसं आज काही जण मला काहीतरी पाहिजे म्हणून भाजपात जात आहेत, तसं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जाऊ शकले असते की नसते? मिळाली असती सुभेदारी? नाही, पण मी करेन ते माझ्या हक्काचं हिंदवी स्वराज्य स्थापन करेन आणि त्यांनी करून दाखवलं. वेळ प्रसंगी औरंगजेब, अफजल खान, शाहिस्ते खान सगळ्यांशी लढले, अगदी जीवावरती उदार होऊन लढले. साधा विचार करा, अफजल खानाच्या भेटीच्या वेळेला जर महाराज बेसावतपणाने गेले असते, चिलखत घातलं नसतं, तर महाराजांची हालत काय झाली असती? पण ठीक आहे,
तुम्ही आम्हाला मिठी मारू इच्छिता, आम्ही मिठी मारतो, पण विश्वासघाताने पाठीत वार कराल तर मग मात्र आम्ही वाघ नख काढून तुमचा कोथळा बाहेर काढतो आणि तो काढावा लागेल, हे शिवाजी महाराजांनी शिकवलं. आता अफजल खान आला असता, हाँ क्या है, नहीं वो आपको बादशाह ने बुलाया है, वो आपको वो सुबेदारी दे पाटील के देना चाहते, गेले असते. आपलं काय झालं असतं, महाराष्ट्राचं काय झालं असतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जे लढले ते स्वतःसाठी नाही लढले. इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण त्यांना दैवत मानतो, ते आपल्यासाठी लढले. आज जरी ते आपल्यात नसले तरी आपल्यासाठी त्यांनी केलेलं हे सगळं कर्तृत्व हे जर का आपण विसरून यांच्या नादी लागून लाचारी पत्करणार असू तर मग मात्र छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलू नका अजिबात. आज एका बाजूला हे संपूर्ण जुमलेबाजीचं सरकार आहे, निवडणुका तोंडावर आहेत, देण्यासारखं काही नाही, थापा आणि थापाच देत आहे. पण दुसरा एक महत्वाचा भाग आहे, त्याच्यावर मी आज जरूर पहिला प्रथम बोलणार आहे. आरक्षणावरती मी आज जाहीर बोलणार आहे. आरक्षणावरती मी जाहीर बोलणार आहे, कारण हा महाराष्ट्र माझा आहे. या महाराष्ट्रातला प्रत्येक बांधव, प्रत्येक भगिनी माझी भगिनी आहे, बांधव आहे. आणि माझ्या डोळ्यात देखत छत्रपतींचा हा महाराष्ट्र जाती पातीमध्ये समाजामध्ये भांडणं लावून भाजपवाले जर का मजा मारत असतील तर मी इथे सुद्धा कोण कोण समाजाची लोक आले असतील, मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, आदिवासी असतील, मुस्लिम असतील, आणखीन काही असतील, एससी एसटी सगळे असतील, त्या सगळ्यांना मी जाहीरपणाने हात जोडून विनंती करतोय की कृपा करा, तुमच्या प्रत्येक न्याय मागणी बरोबर मी आहे. शिवसेना तुमच्या सोबत आहे. उद्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांची एक बैठक बोलवलेली आहे. काय आजपर्यंत कमी बैठका झाल्या? काय तोडगा काढलात? गेल्या वेळेला सुद्धा तुम्ही तोडगा काढलात, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तोडगा काढलात, विधानसभेत मांडला, आम्ही पाठिंबा दिला. पण त्याच्यानंतर सुद्धा जे काय आगी लावण्याचे प्रकार चालू आहेत, मी सर्व समाजातल्या जनतेला सांगतोय आणि सर्व समाजातल्या नेत्यांना सांगतोय की तुम्हाला न्याय हक्काचं मिळालं पाहिजेच, पण ते आपापसात भांडून नाही, आपापसात भांडून आगी लावून हे जर राज्य करणार असतील, तुमच्या पेटलेल्या घरावरती पोळ्या भाजणार असतील तर पहिली यांची राजकारणातली घरं पहिली जाळा, राजकारणातली घरं जाळा. त्यांची घरं जाळा असं माझं म्हणणं नाही, त्यांची घरं नाही, राजकारणातली. म्हणजे राजकीय त्यांचं जे काही वजन आहे ते खालसा करा, त्यांना निवडणुकीत पाडा, हा त्याचा अर्थ आहे. आणि जर लढायचंच असेल तर सगळे एकत्र येऊन महाराष्ट्र एकजुटीने उभा राहील, त्या दिवशी या महाराष्ट्राला न्याय मिळेल. या सगळे मराठा बांधवांनो, या ओबीसीनी, या धनगरांनी, या सगळ्यांनी एकत्र या. तुमची ताकद ही पहिली या राज्यकर्त्यांना कळू दे की महाराष्ट्राची ताकद काय, आणि महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालणाऱ्यांचे जे मनसुबे आहेत हे उधळून लावलं पाहिजे. म्हणून उद्याची जी काय बैठक आहे, सर्वमान्य तोडगा काढा. मी आज तुम्हाला हे जाहीर पाठिंबा देतोय, सर्वमान्य काढा तोडगा, सर्वमान्य तोडगा काढा, मी आज पाठिंबा देतोय. पण राजकारण्यांना बोलवण्यापेक्षा सरकारने सर्व समाजातल्या प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा विचारवंत किंवा त्यांचे जे नेते आहेत बोलवा ना, जरांगे पाटलांना बोलवा, हाकेंना बोलवा, आणखीन धनगर समाजातल्याला बोलवा. काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे, आणि खरंच देऊ शकता का हे सांगा त्यांना. दरवेळेला विचारा, जरांगे पाटील उपोषणाला बसतो, मग कधी हाके बसतात का? तुम्ही त्यांच्याशी जीवाशी खेळ का करतात? बोलवा सगळ्यांना एकत्र, आम्हाला कोणाला एकाही राजकारणाला बोलवू नका, फक्त त्यांना आणि त्यालाच बोलवा. तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी पाठिंबा देतो. पण नुसतं कोपऱ्याला गुळ लावायचा, तारखा देत राहायच्या, त्यातनं अनेक जण न्याय हक्कासाठी, आरक्षणासाठी जीव देत आहेत, त्यांचे जीव जात आहेत, पिढ्या संपतायत, पण लढा संपत नाहीये. किती पिढ्या तुम्ही असे रस्त्यावरती काढणार? आणि माझं स्पष्ट मत मी त्याही वेळेला व्यक्त केलं, आज सुद्धा व्यक्त करतो, या सगळ्यांना सामावून घ्या. मध्ये एक तो प्रयत्न आपण तोही करून पाहिला, कोर्टाची लढाई आपण लढून पाहिली, नाही झालं, अपयश आलं. मग आमच्यावरती आरोप झाले की बघा आम्ही जिंकलेलं लढाई ही हारले. बिहारने कसं केलं बघा, आता बिहारचं आरक्षण सुद्धा कोर्टाने रद्द केलेलं आहे. कारण आपण सगळ्यांना समजून सांगायला पाहिजे, आरक्षणासाठी जी टक्केवारीची अट आहे ती वाढवणं राज्य सरकारच्या हातात नाही, ती केंद्र सरकारच्या हातात, लोकसभेच्या हातामध्ये. आणि अजून एक आठवडा विधानसभेमध्ये आहे. मी सरकारला जाहीर विनंती करतोय आणि सर्व समाजातल्या जनतेला आणि नेत्यांना हात जोडून विनंती करतोय की चला तुम्ही
आता एकमेकाच्या उरावरती बसवतायत, हे पाप नका करू तुम्ही. कारण महाराष्ट्राची ताकद फोडूनच जे परके जिंकले होते ते याच ताकदीमुळे जिंकले होते, भांडणं लावून. आणि मी अनेकदा उदाहरण दिलेलं आहे. जसं संभाजीनगरचा पराभव हा माझ्या जिवारी लागलाय, कोकणातला लागलेला आहे, तसाच एक पराभव आपण महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही, तो म्हणजे पानिपतचा. पानिपतचं युद्ध. होय, आम्ही हरलो, दुर्दैवाने हरलो. म्हटलं तर आमच्याकडे अफाट सैन्य होतं. आणि जे काय माझ्या वाचनात आलंय त्या वाचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी अशाच एका संध्याकाळी अहमद शाह, त्याचं पण अहमद शाह होतं, मी ठेवलेलं नव्हतं, हा केवळ योगायोग समजावा. अब्दाली तिकडनं लांबून बघत होता, मराठ्यांचं सैन्य पसरलेलं, अथांग समुद्रासारखं सैन्य. आणि संध्याकाळची वेळ होती, दिवे लागण्याची वेळ होती. अब्दालीचे खबरे येऊन अब्दालीला सांगत होते की शहनशहाजी काय त्याला म्हणत असतील ते असतील, उद्याचं युद्ध आपल्याला अवघड आहे. हे म्हणे मराठे संख्येने आपल्यापेक्षा भारी आहेत. नुसते भारी नाही तर हे पराक्रमी आहेत, हे जिद्दी आहेत. यांचं घोडदळ एवढं आहे, यांच्याकडे तलवार बहादर एवढे आहेत, यांचा तोफखाना एवढा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे इथले स्थानिक आहेत, आपण बाहेर न आलोय, आपल्याला माहित नाही दर्याखोऱ्यामध्ये लढायचं कसं, आपल्याला माहित नाही, उद्याचं युद्ध आपण हरणार. आणि अब्दाली शांत बसता, अब्दाली फक्त बघत होता. आणि शांतपणाने त्यांनी विचारलं की या समोर ज्या धुराच्या रेषा दिसतात त्या काय आहेत, या कसल्या रेषा आहेत. आणि त्या खबरांनी सांगितलं की ते म्हणे हे मराठे आहेत, 18 पगड जाती जमातीमध्ये विखुरलेले आहेत, यांच्या चुली हे एकमेकांबरोबर जेवायला बसत नाहीत. आणि अब्दाली एकच शब्द बोलला, उद्याचं युद्ध आपण जिंकलं. सगळे म्हणाले कसं शक्य आहे, तुम्हाला एवढी सगळी आम्ही माहिती दिली तरी सुद्धा तुम्ही सांगताय. आणि अब्दाली जे बोलला ते लक्षात ठेवा. त्यांनी एकच वाक्य सांगितलं, जे जेवायला एकत्र येत नाहीत ते मरायला एकत्र येऊ शकत नाहीत, लढायला एकत्र येऊ शकत नाहीत. औरंगजेब सुद्धा हेच म्हणून गेलेला आहे. औरंगजेबाने सुद्धा आपल्या मराठ्यांचं हेच वर्णन केलं, मराठा म्हणजे संपूर्ण 18 पगड जाती जमातीत विखुरलेला माझा मराठी. स्वतः औरंगजेब म्हणालेला आहे की ह्या पहाडी मुलकात हे मराठे पराक्रमाच्या बाबतीत तमाम दुनियेला भारी आहेत. अरे इथे पराक्रम शिकवावंच लागत नाही, इथे तर दौताला सुद्धा भाल्याची पाते फुटतात, एवढे सगळे मर्द आणि लढवय्ये मराठे आहेत. फक्त म्हणे इथे दुहीची बीज खडकावर नुसती भिरकावली तरी ती एवढी रुजतात आणि एवढी फोफावतात की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतात. हे आपलं वर्णन, हे आपली बलस्थानं कोणती आणि कमकुवत स्थानं कोणती, ही इतिहासामध्ये अब्दाली आणि औरंगजेबाने सांगून ठेवले. तेच आत्ताच्या घडीतले औरंगजेब आणि अब्दाली मराठी माणसामध्ये भेद करून समाजात आगी लावून जर माझ्या महाराष्ट्राची, शिवप्रभूंच्या महाराष्ट्राची वाताहत करत असतील तर मी गप्प बसू शकत नाही. हे समजून घ्या जरा. आपण सगळे एकत्र आलो तर आपली जी ताकद होईल. अरे कालच्या निवडणुकीमध्ये आपण यांना 40 वरून 9 वरती आणलं, जर तमाम महाराष्ट्र एकवटला तर यांना शून्यापेक्षाही खाली नेऊ आपण. किती दिवस तुम्ही यांच्या पोळ्या भाजायला देणार तुम्ही. म्हणून मराठा समाजाला सुद्धा माझं आवाहन आहे, अगदी जरांगे पाटलांना आवाहन आहे, ओबीसीला आवाहन आहे, सगळ्या धनगरांना आवाहन आहे की कृपा करा, एकमेकात भांडू नका, आपण एकत्र या. आता एक 4 दिवसापूर्वी मुंबईमध्ये सगळे विश्वविजेता संघ आल्यानंतर जी गर्दी उसळली होती, तुम्ही पाहिलं, दृश्य पाहिलं. जरा थांबा, बसा, माझं होऊ द्या. दृश्य पाहिलं तुम्ही. लाखो लोक रस्त्यावरती होती. मग लाखो लोक विजयोत्सव साजरा करायला एकत्र येऊ शकतात, तर आपण आपल्या न्याय हक्कासाठी सगळे लाखोपेक्षा करोडो लोक रस्त्यावरती येऊन यांना खाली गुडघ्यावरती आणू शकतो की नाही. का भांडतोय आपण. अरे ते दिल्लीमध्ये मजा मारणार, गावामध्ये तुम्ही आम्ही राहणार आहोत, जास्त करून तुम्ही, मी तर मुंबईकर आहे. पण हे पाप आपल्याकडनं जर का कोण करून घेत असेल, जसं शिवसेना फोडली आणि शिवसेनेचा पराभव करायला आपल्यातलाच एक गद्दार उभा केला आणि त्याला जिंकवला, तसंच मराठी माणसामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपापसात भिडवून हे योजनांची काहीतरी सांगतायत. अरे योजना द्या तुम्ही, पण मग आरक्षण कधी देणार, न्याय हक्क कधी देणार. महाराष्ट्राला न्याय पाहिजे, उत्तर नकोय, भीक नकोय. महाराष्ट्र हक्काचं मागतोय, न्याय हक्काचं आम्हाला द्या, आमच्या हक्काचं आहे. शिक्षण पाहिजे, जरूर पाहिजे. शिकल्यानंतर नोकऱ्या पाहिजेत. नोकऱ्या कुठेच सांगा आम्हाला. नुसतं घरोघरी जसं निवडणुकीच्या काळामध्ये आता कोणतरी बोललं ना, घराघरामध्ये पैसे वाटले गेले.
तसं निवडणुकीच्या आधी तुम्ही फक्त पैसे वाटण्यासाठी या योजना काढणार असाल तर त्या योजनाचा स्वीकार तुम्ही करायचा की नाही हे तुम्ही ठरवायचंय. आज महाराष्ट्र पूर्णपणे ठिकेला लावून मोदींच्या दारात उभा करण्याचं पाप हे गद्दार करतायत, हे लाचार करतायत का? मी गद्दार झालो तरी चालेल पण माझी खुर्ची जाता कामा नये. मी म्हणतो खुर्ची गेली तरी चालेल पण मी गद्दारी करणार नाही. काढा खुर्ची पण माझी खुर्ची नाहीच. पण आजपर्यंतचा जो आढावा जर का आपण घेतला तर कित्येक योजना नुसत्या जाहीर झाल्या पण अंमलबजावणी झालेली नाही. आणि माझी जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे या सुद्धा ज्या योजना जाहीर केल्या आहेत या पुढच्या 2-3 महिन्याच्या बेगमी पुरत्याच जाहीर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांचं सरकार येत नाही आणि दुर्दैवाने आलं तरी या योजना वासनात गुंडाळल्याशिवाय राहत नाही. हे तुम्ही आज लिहून ठेवा. आणि एका तर गद्दाराचा व्हिडिओ याच इथल्या जालन्याचा मला वाटतं सगळीकडे फिरतोय ना. सगळ्यांना सांगतोय तुम्ही सगळं रजिस्ट्रेशनचं नाटक करा. नाटक आलाय पाहिला व्हिडिओ बघा, नाही तर तो व्हिडिओची लिंक द्या, सगळ्यांना दाखवा. तुम्ही नुसतं फक्त तुम्ही महिलांकडे जा आणि नोंदणीचं नाटक करा. म्हणजे महिला काय खुश होतात, माझे नोंदणी झाले उद्या मला मिळणारच पैसे. उद्याचं उद्या उजाडणार कधी? ही सगळी नोंदणी चाललेली आहे, सगळी ही सगळा थापेबाजीचा कारभार आहे. आणि म्हणून मी आज संभाजीनगर मध्ये हक्काने आलेलो आहे. पराभव जिवारी लागला तरी सुद्धा आलेलो आहे. मी संभाजीनगर सोडणार नाही. तुम्ही सोडणार आहात काय? मला इतक्या सगळ्याच्या सगळ्या विधानसभा आपल्या भगव्याच्या झाल्या पाहिजेत. आज सुद्धा सगळे जे आपल्या शिवसेनेत आले, भाजपातनं आले, बसपातनं आले, रिपाईतून आले, का आले? भाजपामध्ये चांगले होते ना, भाजपामध्ये होते. पण भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सुद्धा कळलेलं आहे की आपला तो भाजप होता तो भाजप आता शिल्लक राहिलेला नाही. जो अटलजी आणि आडवाणींचा भाजप होता तो शिल्लक राहिलेला नाही. हा भाजप फक्त आणि फक्त व्यापारी वृत्तीच्या लोकांचा झालेला आहे. फक्त आणि फक्त यांना व्यापार दिसतो. माणसं मेले तरी चालतील पण मतं मला मिळाली पाहिजे. आणि म्हणूनच मी जे काय बोललो ते तळमळीने बोलतो, कळवळून बोलतो. अगदी करोना काळामध्ये सुद्धा मी अनेकदा सांगितलेले, करोना काळामध्ये सुद्धा तळमळीने बोलत होतो. त्याच तळमळीने मी आज सर्व समाजातल्या जनतेला आवाहन करतोय, विनंती करतोय, कृपा करून एकमेकात भांडण्यात शक्तिपात करू नका. एकत्र होऊन एकजुटीने एकत्र व्हा आणि मग दिल्लीकरांना वाकून आपलं म्हणणं पदरात पाडून घ्या. तरच शिवरायाला सुद्धा अभिमान वाटेल, अरे काय माझे मराठे आज सुद्धा दिल्लीला नमवतात. आणि मला वाटतं बाकी जास्त मोठं प्रवचन देण्यापेक्षा आज मुद्दामून मी आलो ते हे आवाहन करण्यासाठीच आलो होतो. आणि मला वाटतं तुम्हाला पटलं असेल. पटले की नाही पटले? आपापसात भांडणार की जो आपल्यात भांडण लावतोय त्याला गाडणार? मग सांगा, आपल्या गावागावात जाऊन सांगा. थांबा, तुम्ही तिकडे येऊन बोला. 1 मिनिटावर तुम्हाला तिकडे येऊन बोला. तुम्ही गावागावात जा. एक तर यांच्या बोगस योजनांचं भांडाफोड करा आणि सर्व समाजातल्या सांगा, अरे तू आणि मी एक आहोत. आपण महाराष्ट्राच्या मातीचे लेकरं आहोत. आपण आपल्या आईचं रक्षण नाही करणार तर हे उपरे करणार आहेत. या उपऱ्यांवरती विश्वास ठेवू नका. आणि जे आपल्यात आगी लावतील, मी सगळ्यांना सांगतोय, त्यांना दूर ठेवा आणि महाराष्ट्राचं पावित्र्य राखा. सगळ्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. संभाजीनगर शिवसेना जिल्ह्याच्या वतीने आपले या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहेत. आता राष्ट्रगीतासाठी सर्वांनी जागेवरती उभा राहायचं आहे.